महापौर पदाचे आरक्षण जाहीर नसताना आचारसंहिता लागू होऊ शकते का? महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकच गोंधळ निर्माण होत आहे. महापौर पदाचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नाही. पण तरीही 15 डिसेंबरपासून आचारसंहिता लागू होईल अशी चर्चा काही ठिकाणी सुरू आहे. निवडणूक कायदे, राज्य निवडणूक आयोगाचे नियम आणि पूर्वीच्या निवडणुकीतील पद्धती पाहिल्यास हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण आरक्षण जाहीर न करता आचारसंहिता लागू करणे हे केवळ कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का? हा मुद्दा सरळ सरळ लोकशाहीच्या प्रक्रियेवर परिणाम करणारा मुद्दा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या संविधानाच्या कलम 243/Z/A या कलमानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतात. कोणतीही निवडणूक जाहीर करण्यापूर्वी संबंधित संस्थेची सर्व मूलभूत तयारी पूर्ण होणे अपेक्षित आहे. यामध्ये आयोगाचे कर्तव्य आहे की यात प्रभाग रचना, आरक्षण सोडत, महापौर, अध्यक्षपदाचे आरक्षण, मतदार यादीची पडताळणी अशा महत्त्वाच्या सर्व टप्प्यांवर तयारी पूर्ण होणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी पूर्ण झाल्यानंतरच निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करू शकतो. आचारसंहिता लागू होणे म्हणजे निवडणूक कार्यक्रम अधिकृतपणे सुरू झाल्याची घोषणा असते. आचारसंहिता सुरू झाल्यानंतर सरकार किंवा प्रशासन निवडणुकीवर परिणाम करणारे कोणतेही धोरणात्मक, प्रशासकीय, संस्थात्मक निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे आचारसंहितेनंतर आरक्षण सोडत करणे कायद्याने सध्या तरी शक्य वाटत नाही. महापौर पदाचे आरक्षण ही निवडणुकीवर थेट प्रभाव टाकणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे हा निर्णय आचारसंहितेपूर्वी होणे बंधनकारक आहे. कारण कोणत्या गटाला आरक्षण मिळाले आहे त्यानुसार त्या निवडणुकीची बऱ्यापैकी रणनीती ठरत असते. म्हणूनच आरक्षण जाहीर नसताना आचारसंहिता लागू होईल अशी बातमी किंवा चर्चा ही प्रकृतीने केवळ अपुरी व दिशाभूल करणारी माहिती आहे असे सध्या तरी वाटतं. निवडणूक आयोगाला आरक्षण प्रक्रिया पूर्ण करणे, प्राप्त हरकतींचे परीक्षण करणे आणि अंतिम आरक्षण गॅझेट जाहीर करणे ही पायरी कोणत्याही परिस्थितीत आचारसंहितेपूर्वी पूर्ण करावी लागणार आहे. या पायऱ्या टाळून किंवा अपूर्ण ठेवून आचारसंहिता लागू करणे हे कायदेशीरदृष्ट्या दोषपूर्ण आणि न्यायालयात टिकू न शकणारे निर्णय ठरेल. महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भातही तेच तत्व लागू होतं. महानगरपालिकांमध्ये प्रभागांचे आरक्षण जाहीर असले तरी महापौर पदाचे आरक्षण अंतिमपणे जाहीर झालेले नाही. ही प्रक्रिया होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. आयोगाला ही जबाबदारी पूर्ण केल्याशिवाय निवडणूक कार्यक्रम जाहीर करता येईल असं सध्या तरी वाटत नाही आणि त्यांनी कायद्यानुसार ते करू शकत नाहीत असे काही कायदेतज्ञांचे मत आहे. एकूण आरक्षण पूर्ण न होता आचारसंहिता लागू होईल असा दावा वैधानिक आधार नसलेला आहे. निवडणूक आयोगाची प्रक्रिया संविधानिक तरतुदी आणि पूर्वीच्या निवडणुकांच्या परंपरा या तिन्ही गोष्टींच्या आधारावर होते. या तिन्ही गोष्टींचा आधार घेतला तर एकच निष्कर्ष निघतो की महापौर पदाचे आरक्षण अंतिम झाल्याशिवाय आचारसंहिता लागू होऊ शकत नाही. निवडणूक कार्यक्रम सुरू होऊ शकत नाही कारण त्यासाठी महापौर पदाचे आरक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. येत्या 10 दिवसात आरक्षण सोडत जाहीर आणि त्यानंतर आचारसंहिता होऊ शकते का? कमीत कमी 10 दिवसांचा वेळ तरी महापौर पदाचे आरक्षण सोडत मध्ये जाण्याची शक्यता काही लोक वर्तवत आहेत. आरक्षण सोडत होणार, त्यावर हरकती मागवल्या जातील, अंतिम निर्णय घेतला जाईल, ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर त्याचे गॅझेट प्रसिद्ध केले जाईल. त्यासाठी किमान 10 दिवसाचा वेळ लागू शकतो असे काही लोक सांगतात.